आधी नीट, मग टीईटी आणि आता एमपीएससी औषध निरीक्षकाची परीक्षा. जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाल्या आहेत. पेपरफुटीमुळे एमपीएससीच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेबद्दल आधी आमदार रोहित पवारांनी, मग पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमात विद्यार्थिनीने पेपर फुटल्याचा आरोप केला होता. मात्र आता गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झालंय आणि एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ त्याने घेतला असं उघड झालंय. या प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. त्यात अपर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक झाली आहे. त्यात सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांना अटक झाली आहे. शिवाय परीक्षार्थी ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील, सूत्रधार प्रवीण पाटील यांनाही अटक झाली आहे. पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटील याची भूमिका संशयास्पद आहे, मात्र त्याला अजून अटक झालेली नाहीये. आमचा युक्तिवाद असा होता की नेमकं ह्यांना फक्त संशयाच्या आधारावर कुठेतरी पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि त्याच्या आधी माझा एक आय वुड से टेक्निकल ग्राउंड होता, पण ते महत्त्वाचं ग्राउंड असं होतं की जेव्हा ह्यांना संध्याकाळी किंवा रात्री कालच्या दिवशी अटक केलं गेलं त्यावेळेस त्यांना कुठेतरी रायटिंगमध्ये ग्राउंड ऑफ अरेस्ट हे त्यांना सांगितलं गेलं नाही. आता काय केले, री एक्झाम डिक्लेअर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे, पण घाई गडबडीमध्ये री एक्झाम घेऊन हे बाकीच्यांना लपवायचा प्रकार होऊ शकतो. ही साखळी शोधली बरोबर आहे. म्हणजे पेपर फोडलाय कोणी याच्यामध्ये सहभागी आहे हे नाही. आरोपींना वाचवण्याचं षडयंत्र चालू आहे. कारण त्या एका विद्यार्थ्याच्या स्वप्नात क्वेश्चन आले होते का त्याला कोणीतरी दिले, त्यांना कोणीतरी दिले. ही साखळी खूप मोठी, ही आयोगापर्यंत जाते. कारण पेपर सेट करणारे पण त्यात असू शकतात. शंका आहे तुम्हाला? शंका नाही, पूर्ण 100% सांगतोय. कारण आयोगाच्या जे परीक्षा पद्धतीचे इन्चार्ज असतात, कस्टडी रूमचे इन्चार्ज, त्यांच्याकडे जबाबदारी असते ना क्वेश्चन पेपर सांभाळण्याची, ते प्रिंट करण्याची, पेपर सेट. तर मग त्यांची एक समिती असते. त्या समितीला काय शिक्षा देणार ते? कारण त्यांनी आमच्या 40,000 विद्यार्थ्यांच्या भावनांसोबत आमच्या मेहनतीवर त्यांनी अन्याय केलेला आहे. त्यामुळे परीक्षार्थींचं असं म्हणणं आहे की हे सगळं नेक्सस खूप मोठं आहे. अर्थात एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्टही आला. ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे पेपरफुटीचा प्रकार समोर आला. ऋतुजा पाटीलच्या वडिलांनी एका दलालाकडनं परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडला होता. ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती. मात्र ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर तिने प्रेमापोटी गौरव पाटीललाही पेपर दिला. परीक्षा झाली आणि या परीक्षेत ऋतुजा पाटील पात्र झाली. मात्र यानंतर ऋतुजा आणि गौरव पाटीलमध्ये मोठे वाद झाले. वादानंतर ब्रेकअप झाला आणि त्यानंतर गौरवने स्वतःच ऋतुजाच्या विरोधात एमपीएससीमध्ये तक्रार केली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. आणि एमपीएससी प्रकरणामध्ये पहिल्यांदा आमदार रोहित पवारांनी पेपरफुटीचा आरोप केला होता. या प्रकरणी आज पुन्हा रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जात यावर भाष्यही केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष फार मोठ्या नेत्याचे मित्र आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. जर सरकारने राजीनामा नाही दिला तर 1 तारखेला आम्ही आयोगाच्या कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा सुद्धा रोहित पवारांनी दिलाय. तसंच ऑफलाईनच हवे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक विमलवार महाराष्ट्रातल्या फार मोठ्या एका नेत्याचे मित्र आहेत. एका शाळेत का कॉलेजमध्ये जर या महिन्या अखेरेपर्यंत तुम्ही राजीनामा नाही दिला तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता मी तुमच्या कार्यालयावर येतो. आमचा विश्वास हा ऑफलाईन परीक्षेवर आहे, ऑनलाईन आहे. त्यामुळे या सरकारमध्ये इतके न घेत हुशार, ते म्हणतील अरे ऑफलाईनचा पेपर आता फुटला, आता ऑनलाईन आम्हाला घ्यावं लागतंय. मला त्यांना सांगायचे, सरळ परीक्षेपासून अनेक उदाहरणं आम्ही दिलेले, ऑनलाईन पेपर इतके फुटले, आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको, आम्हाला ऑफलाईनच पाहिजे. आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारवरती टीका केली आहे. पाहूयात. 2 वर्ष परीक्षा होत नाही, 2 वर्ष ती भरती होत नाही, 4 वर्ष होत नाही आणि क्लास
म्हणजे क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी रिक्रुटमेंटची जबाबदारी आता MPSC कडे दिली. हे सगळं जो आहे आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळं त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत आणि सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातोय. म्हणून आरोग्याचे तरी किमान पदं पूर्ण भरले पाहिजेत, एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम यांचं कोणतं आहे. दुर्दैवाने ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता. आता MPSCचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे. पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत. यांना 1 नेशन 1 इलेक्शन घ्यायचं झालं ना. आता कसं आहे, राहुलजीचाच इम्पॅक्ट आहे. आदिवासीच्या संदर्भामध्ये संध्याकाळी पत्र दिलं, दुसऱ्या दिवशी निर्णय घ्यावा लागला आणि त्याच दिवशी छात्रों की गूंजमध्ये या परीक्षेसाठी, फार्मसीच्या परीक्षेसाठी उपस्थित असलेली मुलगी तिने सांगितलं होतं की 20 तारखेलाच हा पेपर फुटलेला आहे ड्रग इन्स्पेक्टरचा, 20 मार्चलाच. नंतर परीक्षा झाली, लिस्ट लावली. आता राहुलजी पुन्हा येणार आणि विद्यार्थ्यांच्या हितामध्ये निर्णय घ्यावा लागणार म्हणून त्यांनी पहिलेच निर्णय घेतला. तर हा राहुल्स इम्पॅक्ट त्याला म्हणता येईल आपल्याला.